सर्व्हिसिंगच्या वेळेस तुम्ही 200 ते 300 रुपये वाचवता, कारण की AC फिल्टर टाकत नाही. त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही 13 ते 14,000 रुपयाचा इथं खर्च निघलेला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता i20 आहे, पाठीमागं गाडीचं काम चालू आहे. या ठिकाणी आहे ती कूलिंग कॉईल आहे मित्रांनो. ही बघू शकता पूर्ण मातीनं अशी भरून गेली मित्रांनो, आणि या ठिकाणी रिकामी आहे. म्हणजे ही रिकामी आहे ना, तसे पाहिजे मित्रांनो. त्यावेळेस कूलिंग कॉईल तुमच्या गाडीमध्ये हवा वगैरे जर कमी येत असेल ना ACची, तर ह्याचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो. ही कूलिंग कॉईल एवढी चोकोप कशामुळे झाली, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. ह्याचं काम काय असतं मित्रांनो, या ठिकाणी गरम हवा येते. आपण ज्यावेळेस AC चालू करतो त्यावेळेस गरम हवा येते, आणि ह्याच्यामध्ये जी आहे ना, या पाईपमध्ये आणि ह्या कूलिंग कॉईलमध्ये गार हवा असते मित्रांनो. ही गरम हवा गार हवेला थटल्यानंतर, या कॉईलला थटल्यानंतर आतमध्ये आपल्याला थंड हवा लागते. AC फिल्टर चेंज नाही केला किंवा AC फिल्टर प्रत्येकी 4 ते 5,000 किलोमीटरला ही काढून साफ करून जर नाही घेतला, तर ह्या AC फिल्टरची कॅपॅसिटी असते की ती धूळ थांबवून ठेवायची. या ठिकाणी काय करते AC फिल्टर, ही जे मोठे मोठे पार्टिकल आहेत ही या ठिकाणी थांबवून घेतं. पण ही जी छोटे धुळीचे कण आहेत, या ठिकाणी बघू शकता ही माती वगैरे आली ना अशी, ही जी धुळीचे कण आहेत ना, ही थांबवू शकत नाही मित्रांनो. या ठिकाणी त्यावेळेस काय होतं, जरी तुम्ही नंतर जरी AC फिल्टर बदलला मित्रांनो, तरी पण जी आतली कूलिंग कॉईल आहे ना, ही अशी चोकअप झाल्यामुळे ना तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा ACचा फ्लो येत नाही. मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला डॅशबोर्ड खोलून एकतर कूलिंग कॉईल बदलावं लागते किंवा तुमचं AC सर्व्हिस करून घ्यायला लागते. डॅशबोर्ड खोलून AC कूलिंग कॉईल सर्व्हिस करून घ्यायला लागते. ही प्रॉब्लेम येऊन म्हणून काय करायचं मित्रांनो, वेळच्या वेळी तुम्हाला AC फिल्टर बदलायचा आहे. आणि अजून 2 गोष्टी म्हणजे तुमच्या गाडीच्या आतमध्ये जास्त प्रमाणात धूळ ठेवायची नाही मित्रांनो. धूळ असेल तर साफ करून घ्यायचं आहे. तीच धूळ काय होती, तिथं सर्क्युलेशन होऊन आतमध्ये ह्या कूलिंग कॉईलला जाऊन लागते. आणि दुसरी गोष्ट एक असते, गाडीमध्ये रिसर्क्युलेशन मोड असतं, बटन असतं मित्रांनो. ती म्हणजे समोरून जी हवा येते ना गाडीमध्ये, कंटिन्युअस एंटर न होऊ देता त्याला कट ऑफ करून ठेवायचं आहे. म्हणजे गाडीमध्ये आतली हवा आहे ना आतमध्येच फिरली पाहिजे, असं एक रिसर्क्युलेशन बटन असतं मित्रांनो. ती ऑलवेज ऑन करून ठेवायचं आहे.